नमस्कार, सुजाता किचन मेनूमध्ये खूप खूप स्वागत। तर उपीट बनवत आहोत आज आपण। साहित्य पाहू। मोठा कांदा घेतला बारीक चिरून, कोथिंबीर, कढीपत्ता, हिरवी मिरची, रवा घेतला इथं मी 1 वाटी, थोडी साखर, शेंगदाणे घेतलेत भाजून। तर पॅन ठेवले गरम करायला, रवा घालून घेऊ। रवा चांगला भाजून घ्यायचा, म्हणजे आपण रवा चांगला लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचा। ते आपला रवा भाजला जातो। इकडे पहा, मी एका बाजूला पाणी गरम करायला ठेवलंय। रवा इथं मी काढून घेतलाय। घालून घेऊ 2-3 चमचे। उपम्याला थोडं तेल जास्त लागतं। अर्धा चमचा मोहरी घेतली, मोहरी आपली तडतडली, कांदा घालून घेऊ, थोडा भाजून घ्यायचा। मिरची घालून घेऊ, कढीपत्ता, यामध्ये शेंगदाणे भाजलेले घालून घेऊ। पहा, इथे मी या वाटीने 1 वाटी रवा घेतला होता। तर आता या वाटीनेच आपल्याला 1, 2, 3, म्हणजे साधारण 1 वाटी रव्याला इथं 3 वाट्या मी पाणी घेतले। साखर घालून घेऊ थोडीशी, मीठ चवीनुसार अर्धा चमचा। आपण रवा घालून घेऊ। तर पहा, इथं आपल्याला असं गॅस कमी करायचा, थोडासा रवा हलकंसं पाणी घालून घेऊ वरून, अर्धी वाटी। एक वाटी रव्याला इथं मला 4 वाटी पाणी लागलं। अगदी मस्त मोकळा झालेला आहे। झाकण ठेवून 3-4 मिनिटं वाफवून घेऊ। थोडं हलवून घेऊ 2-3 मिनिटानंतर। पहा, इथं किती मस्त आपला एकदम मोकळं असं उपीट तयार आहे। एकदम असं मोकळं झालेलं आहे। ह्याच्यापेक्षा जर तुम्हाला मऊसूत लागत असेल तर 1 वाटीला आपण इथं 4 वाट्या पाणी वापरले, तर तिथं तुम्ही 5 वापरू शकता। म्हणजे अजून आपलं तयार होतं आहे। अजून 2-3 मिनिटं ठेवते मी झाकून। सर्विंग बाउलमध्ये शेव घालून घेते। उपमा तयार आहे।